मनोज जरांगे आज आणि उद्या धाराशिव दौऱ्यावर, तर जरांगे 2 दिवस मराठा समाज बांधवांच्या बैठका घेणार। जरांगे कुणबी प्रमाणपत्रावर काय भूमिका मांडणार याकडे आता लक्ष। रमेश म्हात्रेच्या जामीन अर्जावर आज 11 वाजता निकाल, तर मुंबई हायकोर्ट देणार 11 वाजता निकाल। डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये रमेश म्हात्रे सध्या न्यायालयीन कोठडीत। एकनाथ शिंदे आमच्यासोबत डबल गेम खेळले, मनोज जरांगेंचा आरोप, तर मराठ्यांना विरोध करणारे तुमच्या कार्यालयामध्ये कसे, जरांगेंचा शिंदेंना सवाल। मनोज जरांगे पाटलांचा गैरसमज दूर होईल, जरांगेंच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, तर कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आपण आरक्षण दिलं, आम्ही मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयाची कल्पना मनोज जरांगेंना आहे, असंही वक्तव्य। बावनकुळेंना ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्याचे अधिकार दिले, बावनकुळेंच्या सांगण्यावरून आमच्या मुलांचं नुकसान करणार का, मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांनाही सवाल। जाणीवपूर्वक प्रमाणपत्र रद्द करता येत नाही, जात पडताळणी समितीमध्ये कुणाचाही राजकीय हस्तक्षेप नसतो, सत्तेत असूनही भाजपच्या अनेक नगरसेवकांची प्रमाणपत्र रद्द, जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती। पुरावे असूनही प्रमाणपत्र बोगस कसे, बावनकुळेंसाठी 15 ते 20 आमदार पाडणार का, सवाल करत जरांगेंचा फडणवीसांना थेट इशारा, तर राजकीय स्वार्थासाठी मराठ्यांचं नुकसान करू नका, जरांगे आक्रमक। बावनकुळेंची नार्को टेस्ट करा, जरांगेंची मागणी, तर माझी नार्को टेस्ट करा, हरकत नाही, जरांगेंच्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान। मात्र जात पडताळणी विभागामध्ये कुणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, निर्णयाविरोधात हायकोर्टात दाद मागू शकता, बावनकुळेंचं स्पष्टीकरण। मनोज जरांगेंच्या लढ्याला आमचा आक्षेप नाही, पण दबावाखाली येऊन नियमबाह्य जात प्रमाणपत्र देऊ नका, कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही, वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल। ओबीसींचं बंगळुरूमध्ये राष्ट्रीय अधिवेशन, जरांगे पाटलांच्या मागण्यांविरोधात आजच्या या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांसमोर ओबीसी नेते ठराव पारित करणार, बबनराव तायवाडेंचं मनोज जरांगेंना थेट आव्हान, तर पुढील लढ्यासंदर्भात सुद्धा यामध्ये विचार मंथन होणार। लक्ष्मण हाकेंची विखे आणि प्रसाद लाड यांना शिवीगाळ, फेसबुक पोस्ट करत हाकेंची विखे आणि प्रसाद लाड यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट, तर विखे लाड ओबीसी म्हणजे काय तुमच्या बापाला विचारा, हाकेंची टीका। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात पुढील आठवड्यामध्ये सुनावणी होणार, तर मंगळवारी किंवा बुधवारी सुनावणीची शक्यता। बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर घटनेमध्ये दुरुस्ती, पक्ष घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार शिंदेंकडे नाही, शिवसेना पक्ष आणि चिन्हावर कपिल सिब्बल यांचा कोर्टात युक्तिवाद, तर ज्या घटनेवर एकनाथ शिंदे आमदार आणि मंत्री झाले ती घटना नाकारू कशी शकता, कपिल सिब्बल यांचा शिंदेंच्या शिवसेनेला सवाल। निवडणूक आयोगानं विधिमंडळ आमदारांच्या संख्येवर एकनाथ शिंदेंना आयोगानं पक्ष आणि चिन्ह दिलं हे चुकीचं, राजकीय पक्ष करा, विधिमंडळ पक्ष नाही, ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद। शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेनंच दिलंय, सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचं हे वक्तव्य, तर सरकार आणि मुख्यमंत्री घटनाबाह्य असल्याचा आरोप, ही विरोधकांची जुनी रिपीट कॅसेट, शिंदेंचा पलटवार। एकनाथ शिंदेंच्या पक्षात चलबिचल, भाजपमध्ये विलीन व्हायचं की प्रहारमध्ये, शिंदेंच्या पक्षात खल सुरू, अमित शहांच्या भेटीसाठी लवकरच शिंदे गटातील नेते दिल्लीला येतील, संजय राऊतांचा मोठा दावा, तर संजय राऊतांची भविष्यवाणी नेहमी खोटी ठरते, राऊतांनी फोल दावे करू नयेत, बच्चू कडूंचा निशाणा। शिवसेना पक्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या विविध सुनावण्यांवर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया, धनुष्यबाण आणि शिवसेना आपलीच, भरत गोगावले यांना विश्वास, सर्व कायदेशीर बाबी आणि निकाल आमच्या बाजूनच लागेल, असंही केलं वक्तव्य। आमचा देशाच्या संविधानावर विश्वास, यांचा खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय, उपमुख्यमंत्री शिंदेंचा फोटो ट्विट करत संजय राऊतांचा हा निशाणा। निकालापूर्वीचं संजय राऊतांचं विधान कोर्टाचा अवमान करणार आहे, उदय सामंतांचं हे वक्तव्य, तर राऊतांचं विधान कोर्टावर दबाव टाकणारं, खरे गद्दार तुम्हीच, उदय सामंतांची राऊतांवर टीका। मातोश्रीवर उबाटाच्या विलिनीकरणावर चर्चा, काँग्रेससोबत जाणाऱ्यांनी नैतिकतेचे धडे देऊ नयेत, नवनाथ वन यांचं राऊतांना उत्तर। तर माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी सरकार अमेरिकन कंपन्यांची मदत घेतंय का, अभिजित दिपकेंचा ट्विट करत सवाल। रिसिक्युरिटी एआय स्टार्टअप कंपनीनं एआय टूल सादर करण्यासाठी माझी माहिती प्रदर्शित केली आणि ही घटना अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये घडली आहे, दिपकेंचा आरोप। कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजित दिपके यांच्याकडे संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक पदाची धुरा, तर सहसंयोजक म्हणून आशुतोष रांका आणि सौरव दास यांची नियुक्ती। कॉकरोच जनता पार्टीची देशभर क्या बोलती पब्लिक ही मोहीम, तर येत्या डिसेंबर महिन्यामध्ये देशभर दौरा करणार, लोकांच्या समस्या जाणून घेणार, सीजेपीच्या अभिजित दिपकेंची घोषणा।
छत्रपती संभाजीनगरमध्ये दिपकेंच्या घराबाहेर आंदोलन करणारे 3 तरुण पोलिसांच्या ताब्यात. दिपकेंच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत घराबाहेर अन्नत्याग आंदोलन. सीजेपी बैठकीला न बोलावल्यामुळे दोघांनी घेतला होता आक्षेप. सीजेपीच्या बैठकीला न बोलावल्यामुळे गुजरातच्या तरुणाचंही छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित दिपकेंच्या घरासमोर आंदोलन. परिवार आणि मित्र जर बैठकीत असतील तर हे चालणार नाही, गुजरातचा तरुण आक्रमक. लिमिटेशन महिला संरक्षण आरक्षण विधेयकावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि राहुल गांधींचा फोनवरून संवाद. महिला आरक्षण लागू न केल्यास महिलांमध्ये असंतोष वाढू शकतो. रिजिजू यांची भूमिका तर मित्रपक्षांशी चर्चा करून काँग्रेस सरकारसमोर भूमिका मांडणार. राज्यातील 1 लाखांहून अधिक अमराठी टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी मराठी शिकले तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा हा दावा. 15 ऑगस्टपर्यंत मराठी न शिकणाऱ्या चालकांवर कारवाईचाही इशारा. 2 तारखेला होणारा राज ठाकरेंचा कोकण दौरा मनसे कार्यकर्त्यांसाठी संजीवनी ठरू शकतो. मात्र ते महामार्ग पाहणीसाठी येत असून गडकरींनी रस्त्याचं काम जवळपास पूर्ण केल्यानं त्यांच्या हाताला काहीही लागणार नाही. भाजप नेते वैभव खेडेकर यांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून मंडल विजय दिवस कार्यक्रमाचं आयोजन. लक्ष्मण हाके वंचितच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार. तर आज संध्याकाळी 5 वाजता कार्यक्रमाचं आयोजन. लक्ष्मण हाके वसंत साळवे या ठिकाणी मार्गदर्शन करणार. उपमुख्यमंत्री शिंदेंनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे आज भाजप सत्तेत. विरोधात वक्तव्य करण्यापेक्षा भाजपनं शिवसेनेचे आभार मानावे. धंगेकरांचा भाजप नेत्यांवर हल्लाबोल. रवींद्र धंगेकर जामिनावर बाहेर आहेत. ते मूळ शिवसैनिक नाहीत. धंगेकर पक्ष बदलणारा बावळट नोबिता. भाजप सेनेतील धंगेकरांच्या वक्तव्यावरून नवनाथ बन यांचं टीकास्त्र. राजकीय रणनीतिकार आणि नवनियुक्त आमदार प्रशांत किशोर यांनी घेतली सुनेत्र पवारांची भेट. जवळपास 6 तास बैठक. प्रशांत किशोर हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नवे सल्लागार असणार का, अशाही चर्चांना उधाण. तर मार्चमध्ये राष्ट्रवादीनं नरेश अरोरा यांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं होतं. मंत्री नरहरी झिरवाळांच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार. आदिवासी संस्कृती वनरंगचा 3 दिवस कार्यक्रम. उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांच्या हस्ते. तर शरद पवारांसोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा उपस्थित राहणार.